तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यापूर्वीच्या तासामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या प्रकारातील असणाऱ्या आपल्या 9वीच्या वर्गाला आपण सुरुवात केलेली होती, ज्यामध्ये की आपण एक रॉबर्ट व्हाईटहेकर किंवा रॉबर्ट विटायकर याची आपण 5 किंगडम सिस्टीम या प्रकारातील असणार 5 किंगडम सिस्टीम क्लासिफिकेशन या प्रकारातील असणार पार्ट आपण पाहत होतो, ज्यामध्ये की आपण पहिला किंगडम मोनेरा, त्यानंतर आपण किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर या प्रकारातील असणार किंगडम फंगाय आणि त्याच्यानंतरचा किंगडम प्लांटी आणि लास्ट 5th अशा प्रकारातील असणार आपण किंगडम ॲनिमेलिया या प्रकारातील असणारे एकंदरीत हे 5 किंगडम आपण त्या ठिकाणामध्ये पाहिले, ज्यामध्ये की पहिला किंगडम कोणता आहे नीट लक्षात घ्या, तुम्ही मागच्या वर्षी देखील त्याचा अभ्यास केलेला होता, तो म्हणजे किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर आपण किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतरचा किंगडम फंगाय आणि त्याच्यानंतरचा किंगडम प्लांटी आणि त्यानंतर किंगडम ॲनिमेलिया. तर आपण 9वीच्या वर्गामध्ये आपल्याला या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणार प्लांट्स आणि प्लांटी या प्रकारातील असणाऱ्या भागाचं आपल्याला त्या ठिकाणामध्ये क्लासिफिकेशन पाहायचं आहे, वर्गीकरण आहे. दॅट द डिफरन्सिएशन ऑफ द डिफरंट काइंड्स ऑफ दॅट द ऑर्गॅनिझम्स into the different groups and later on to the subgroups are there. It is called as to that of the. तर त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो तर क्लासिफिकेशन असं म्हणतो. क्लासिफिकेशन दॅट बिकम्स गेटिंग टू बी बेस्ड ऑन, तर हे क्लासिफिकेशन जे की कशावरती बेस्ड असतं, कशावरती अवलंबून असतं, दॅट द क्लासिफिकेशन टू बी बेस्ड ऑन टू सच टाइप ऑफ टू दॅट ऑफ द दॅट द डिफरन्सेस अँड लॅटर ऑन टू दॅट ऑफ द सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटी म्हटलं की सगळ्यांचे कॅरेक्टर एकसारखे असले पाहिजे, होय की नाही. म्हणूनसाठी आपण आता या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या किंगडम प्लांटीचा आपण त्या ठिकाणामध्ये विचार करणार आहोत. नाउ दॅट टाइप ऑफ द किंगडम प्लांटी. आता प्लांट्स म्हणजे नेमकं काय आहे, कशाला म्हणतो आपण या प्रकारातील असणारं किंगडम प्लांटी. किंगडम म्हणजे काय आहे त्याचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. किंगडम म्हणजे हा मोठा ग्रुप आहे कशातला तर आपल्या पृथ्वी तलावरती जेवढे काही प्लांट आहेत तर या सगळ्या प्रकारातील असणाऱ्या प्लांटचा तयार झालेला एक प्रकारचा हा ग्रुप असेल आणि त्या प्रकारातील असणाऱ्या ग्रुपचं मग नंतर आपल्याला ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड लॅटर ऑफ दॅट ऑफ द डिफरन्सेस. मग अगोदर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे व्हॉट इज द किंगडम प्लांटी इज दॅट. किंगडम प्लांटी आपण कशाला म्हणूया तर आता या ठिकाणामध्ये दॅट इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. द ग्रुप ऑफ which type of the organisms? The group of living things having eukaryotic cell with cell wall containing organisms. It is called as organisms. It is called as group or it is called as kingdom. Planty is there. काय आहे पाहता या ठिकाणामध्ये आपण एक वेगळ्या स्वरूपामध्ये याचे एक प्रकारातील असणारे डेफिनेशन तयार केलेले आहे आणि या डेफिनेशन मध्ये आपल्याला काय दिसून येतं
द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग थिंग. ॲटोट्रॉफिक आहे. व्हाय इट इज नथिंग बट टू दॅट ऑफ द ॲटोट्रॉफिक. आपण त्याला त्या ठिकाणामध्ये ॲटोट्रॉफिक असं का म्हणणार? कारण वी नो दॅट व्हेरी वेल ऑल टाइप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नॉट टू दॅट ऑफ द ॲटोट्रॉफिक. सगळ्या प्रकारातील असणारे ऑर्गॅनिझम्स हे त्या ठिकाणामध्ये ॲटोट्रॉफिक आहेत का? नाही. ऑल आर नॉट टू दॅट ऑफ द ॲटोट्रॉफिक, बट that is some of them are weak to that of the ectotrophic. Now living things having to that of the ज्यांच्याकडे की eukaryotic सेल आहे त्यांच्याकडे प्रोकॅरियोटिक सेल आहे का? नाही आहे. त्यांच्याकडे प्रोकॅरियोटिक सेल नाही, त्यांच्याकडे eukaryotic सेल आहे. दॅट मीन्स दे आर वेल डेव्हलप्ड टाइप ऑफ टू दॅट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर देयर while with cell wall containing. परंतु त्याचबरोबर ती त्यांच्याकडे काय आहे रे? on their cell there is the presence of, त्यांच्या पेशीवरती त्या ठिकाणामध्ये काय प्रेझेंट आहे? या प्रकारातील असणारी ही सेल वॉल प्रेझेंट आहे. दॅट इज द एक्झिस्टन्स ऑफ द सेल वॉल. इट इज कॉल्ड ॲज. तर अशा प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणूया? तर किंगडम प्लांटी किंवा अशा प्रकारातील असणाऱ्या ग्रुपला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज द प्लांटी. नाउ व्हाय दे आर टू दॅट ऑफ द ॲटोट्रॉफिक. लक्षात आली डेफिनेशन. या प्रकारातील असणारे ज्या ऑर्गॅनिझम्सकडे जे ऑर्गॅनिझम्स ॲटोट्रॉफिक आहेत आणि ज्या ऑर्गॅनिझमच्या सेल मध्ये युकॅरियोटिक सेल असून सुद्धा ती कशी आहे? तर विथ सेल वॉल आहे. अशा प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स क्लासिफिकेशन आपण या ठिकाणामध्ये पाहणार आहोत. मग आता या प्रकारातील असणार व्हाय दे आर नथिंग बट दॅट ऑफ द ॲटोट्रॉफिक. हे ॲटोट्रॉफिक का बरं आहेत? बिकॉज दे बिकम्स टू बी कन्सिस्ट ऑफ, हे ॲटोट्रॉफिक आहेत ॲज दे बिकम्स टू बी कन्सिस्ट ऑफ द प्लास्टिड. आणि प्लास्टिड मध्ये देखील एक प्रकारातील असणारा प्लास्टर त्यांच्याकडे प्रेझेंट असतो. दॅट टाइप ऑफ द प्लास्टिक इज टू बी नोन ॲज द क्लोरोप्लास्ट. मग या प्रकारातील असणाऱ्या प्लास्टिड मधला हा कोणत्या प्रकारातील असणारा पार्ट त्यांच्याकडे प्रेझेंट आहे? तर क्लोरोप्लास्ट. वी नो दॅट व्हेरी वेल. क्लोरोप्लास्ट बिकम्स टू बी कन्सिस्ट ऑफ दॅट ऑफ द क्लोरोफिल अँड द क्लोरोफिल बिकम्स टू बी इन्व्हॉल्वड इनटू द. तर क्लोरोफिल हा काय करतो? इट बिकम्स टू बी इम्पॉर्टंट फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ टू दॅट ऑफ द सनलाइट इज देयर. तो काय करतोय? तर सनलाइटच्या ऍब्सॉर्प्शन साठी या प्रकारातील असणारा क्लोरोफिल महत्त्वाचा घटक आहे. and in presence of to that of the such type of sunlight, that is, and by using to that of the soil containing water or any type of to that of the water, that the plants becomes to be made their own food, and this is called as to that of the photosynthesis process is there. अशा प्रकारच्या ज्या प्रोसेसला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? तर फोटोसिंथेसिस असं आपण म्हणतो. म्हणजे ते ॲटोट्रॉफिक आहेत कारण का? तर त्यांच्याकडे एक प्रकारची प्रोसेस ते कॅरी करू शकतात आणि या प्रकारात असणारी प्रोसेस म्हणजे कोणती रे? दॅट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द फोटोसिंथेसिस या प्रकारची प्रोसेस असते. मग या प्रकारातील असणाऱ्या फोटोसिंथेसिस प्रोसेस कसं येणं? या प्रकारातील असणारे ऑर्गॅनिझम कसे बनतात ते? तर ॲटोट्रॉफिक असे बनतात. ठीक आहे. मग अशा प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या प्लांट्स क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या ग्रुपमध्ये ठेवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यासाठी त्या ठिकाणामध्ये काही प्रकारातील असणाऱ्या बेसिसचा काही प्रकारातील असणाऱ्या क्रायटेरियाचा उपयोग केला जातो. आणि या प्रकारातील असणारा क्रायटेरिया त्यालाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? बेसिस फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आता या प्रकारातील असणाऱ्या वनस्पतींच्या या प्रकारातील असणाऱ्या क्लासिफिकेशनसाठी त्या ठिकाणामध्ये कोणकोणत्या प्रकारातील असणाऱ्या क्रायटेरियाचा कोणकोणत्या प्रकारातील असणाऱ्या तत्वांचा क्रायटेरिया म्हणजे काय तत्व आहे कोणत्या तत्वाचा वापर करतो. वी नो दॅट व्हेरी वेल ऑल द प्लांट्स हॅव अ पर्टिक्युलर टाइप ऑफ दॅट ऑफ द ऑर्गन्स आर. बरं कोणत्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत मी तुम्हाला बेसिस सांगत नाही. आणखी सगळ्या प्रकारातील असणाऱ्या प्लांट्सला तीन महत्वाचे अशा प्रकारचे अंग असणं गरजेचे आहे, ऑर्गन्स असणं गरजेचे आहे. त्यापैकी पहिला जो घटक आहे which is called as that of the, तर ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये रूट्स आपण म्हणतो. त्याच्यानंतर ते दुसरा असतो तो म्हणजे स्टेम ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये खोड असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे लीव्स है ना, मुळं असणं, त्याच्यानंतर त्यांना खोड असणं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणामध्ये त्यांना पानं असणं. हे तीन महत्वाचे घटक आहेत. आणि या तीन महत्वाच्या घटकांच्या आधारे आपल्याला काय करता येत असतं तर वनस्पतींचं त्या ठिकाणामध्ये आपल्याला या प्रकारातील असणाऱ्या क्लासिफिकेशनचे बेसिस आपल्याला पाहता येतात. मग सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे ॲट द व्हेरी
earlier in nature such type of that the bases are there. तर या प्रकारातील असणाऱ्या बेसिस मध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ द ऑर्गन्स आहे. पहिला जो क्रायटेरिया आहे, पहिलं जे तत्व आहे तर ते आहे ते म्हणजे प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स आहे. कोणते ऑर्गन्स आहेत आता लक्षात आलं? तर ऑर्गन्स म्हणजे ज्याच्यामध्ये की रूट्स असतील, स्टेम असतील आणि लीव्हज असतील. आता काही जण म्हणतील सर या प्रकारातील असणारे हे जे काही रूट्स, स्टेम्स आणि लीव्स हे तिन्ही घटक किंवा हे तीनही ऑर्गन वनस्पतींना नसतात का? काही वनस्पतींना नसतात आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणामध्ये वनस्पतींचं क्लासिफिकेशन करता येतं किंवा करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे या प्रकारातील असणार सेपरेट अशा प्रकारातील असणाऱ्या कंडक्टिंग टिश्यूज. सेपरेट कंडक्टिंग टिश्यू याचा अर्थ नेमकं काय सांगता येऊ शकतं? वी नो दॅट व्हेरी वेल व्हॉट इज द कंडक्टिंग टिश्यू. आता या प्रकारातील असणाऱ्या ज्या काही कंडक्टिंग टिश्यू ज्या आहेत तर या कंडक्टिंग टिश्यू मध्ये प्रामुख्याने आपल्याला एक प्रकारातील असणारा पार्ट आहे तो म्हणजे कोणत्या प्रकारचा? फर्स्ट वन which is to be known as the xylem आणि सेकंड वन आहे तो म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणून ओळखतो दॅट इज कॉल्ड द फ्लोएम. झायलेम आहे आणि त्याच्यानंतरचा या प्रकारातील असणारा फ्लोएम आहे. मग आता झायलेम आणि फ्लोएम मध्ये प्रामुख्याने आपण एक वेगळ्या प्रकारातील असणारं कॅरेक्टरायझेशन आपल्याला त्या ठिकाणामध्ये सांगता येतं आणि त्या प्रकारातील असणारे कॅरेक्टरायझेशन म्हणजे कोणत्या प्रकारचं? Xylem and phloem. Xylem conducts to that of the water from roots to the different parts of the plant body. When the phloem that becomes to be conduct the food material from the leaves to the different parts of the plant body. वनस्पतीच्या शरीराच्या आतमध्ये नीट ऐका. वनस्पतीच्या शरीराच्या आतमध्ये. Suppose that this is to be nothing but the stem and lateral to this is to be nothing but the upper part of the tree is there. Inside to it there is the presence of त्याच्या आतल्या बाजूला अगदी मध्यामध्ये त्या खोडाच्या मध्यामध्ये आपल्याला खोड बघितल्याबरोबर ती झायलेम आणि फ्लोएम दिसणार का? नो, इट इज नॉट पॉसिबल. त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला त्याचं डिसेक्शन करावं लागेल, आपल्याला त्याच्या आतमध्ये त्याला फोडून बघावं लागेल, मग त्यावेळेस आपल्याला त्या प्रकारातील असणाऱ्या कंडक्टिंग टिश्यू दिसतील आणि त्याच्या आतमध्ये काही प्रकारातील असणाऱ्या पाईपलाईन लाईक स्ट्रक्चर इज देअर. त्यांच्या आतमध्ये एक प्रकारातील असणारं पाईपलाईन सारखं एक प्रकारचं स्ट्रक्चर असतं आणि अशा प्रकारातील असणाऱ्या पाईपलाईन सारख्या स्ट्रक्चरलाच आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज झायलेम अँड फ्लोएम इज देअर. बरं, आता हे झालं त्या ठिकाणामध्ये अगदी प्रायमरी अशा प्रकारातील असणारे अगदी प्रायमरी अशा प्रकारातील असणारे बेसिस म्हणजे आता या ठिकाणामध्ये प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ द ऑर्गन्स, त्याच्यानंतर सेपरेट कंडक्टिंग टाइप ऑफ द टिश्यूज आर देयर. लेटर ऑन ॲट द हायर लेवल प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ द फ्लावर्स आर देयर. प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर्स आर देयर. या तत्वावरती देखील वनस्पतींचं त्या ठिकाणामध्ये क्लासिफिकेशन करता येतं. म्हणजे काही प्रकारच्या झाडांना फुले येतात तर काही प्रकारच्या झाडांना फुलं येतच नाही. तुम्ही शेवाळाला कधी फुलं बघितले का रे? नाहीत पाहिले. वगैरे मीन्स दॅट they do not have any type of the flower. That means they do not produces any type of the flower is there. Later on there is the presence of that of the another type of the part that is to be nothing but the presence or absence of. तर या प्रकारातील असणार presence or absence of that type of the seeds are there. वनस्पतींना काही प्रकारच्या वनस्पतींना फुलं येतात, काही प्रकारच्या वनस्पतींना फुलं येतात, पण त्यांना फुलं येतात का? फॉर एक्झाम्पल आता जसं की तुम्ही मोगरा पाहता, मोगरा त्याला कधी फळ आलेलं बघितलं का? नाही. किंवा त्याला डायरेक्ट त्या ठिकाणामध्ये सीड्स वगैरे येतात का? नाही. किंवा त्याच्यानंतर तुम्ही जास्वंद पाहिलं आहे की नाही, जास्वंदाला फक्त फुलं येतात, फळ येतं का रे त्याला? नाही येत. मीन्स दॅट वी आर जस्ट टू से दॅट इज द प्रेझन्स ऑर अब्सेन्स ऑफ द सीड्स आर देयर. म्हणजे काही प्रकारच्या वनस्पतींमध्ये सीड्स आहेत तर काही प्रकारच्या वनस्पतींना सीड्स नाहीत. काही प्रकारातील असणाऱ्या वनस्पतींना सीड्स येतात, मग सीड्स आर ओपन ऑर क्लोज. काही प्रकारातील असणाऱ्या वनस्पतींना त्या ठिकाणामध्ये ओपन सीड्स असतात म्हणजे त्यांना फळं येतच नाही, डायरेक्टच त्या ठिकाणामध्ये सीड्स येतात डायरेक्ट. आता काही जण म्हणतील सर मग शेंगाच्या आतमध्ये असणाऱ्या बिया, शेंग ही एक प्रकारातील असणारं फळ आहे, नीट लक्षात घ्या. शेंग एक प्रकारातील असणारं फळ आहे. मग कोणत्याही प्रकारची शेंग असेल आता, मग ती घेवड्याची शेंग असेल किंवा त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारी गवारीची शेंग असेल किंवा नंतर आणखी कुठल्याही प्रकारातील असणारी भुईमुगाची जी काही असणारी शेंग असेल
पण ते सगळे काय आहेत, ऑल आर नथिंग बट द फ्रुट्स अँड इनसाइड टू इट देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द, तर त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतं, तर सीड असतं. तर त्या ठिकाणामध्ये जे प्रकारातील असणार मँगो आहे, मँगो देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द एक्सटर्नल टाइप ऑफ द कवरिंग. त्याच्यानंतर आपल्याला खाण्यासाठी घर असतो का, नसतो, तो सगळ्यांनाच खाण्यासाठी असतो. आणि त्या खाण्यामुळं त्याच्या आतमध्ये असणारे सीड्स इकडं तिकडं पसरतात आणि मग त्या प्रकारातील असणाऱ्या सजीवाचा त्या ठिकाणामध्ये प्रसार होत असतो. एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणामध्ये त्याचा प्रसार होत असतो. आणि अशा पद्धतीनं मग असे वेगवेगळ्या प्रकारातील असणारे सीड्स काय होत असतात. तर काही प्रकारातील असणारे सीड्स हे फळांच्या आतमध्ये असतात आणि काही प्रकारातील असणारे सीड्स हे फळांमध्ये येत नाहीत, डायरेक्टच त्या प्रकारातील असणाऱ्या झाडावरती येत असतात. तर एकूण या प्रकारातील असणाऱ्या 5 तत्वावरती देखील वनस्पतींचं त्या ठिकाणामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. आता या प्रकारातील असणारे हे वनस्पतींचं क्लासिफिकेशन करत असताना त्या ठिकाणामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारातील असणाऱ्या पद्धतीचा किंवा कोणकोणत्या प्रकारातील असणाऱ्या पद्धतीनं त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं याचा आपल्याला आता विचार करायचा आहे. नाउ टू दिस किंगडम प्लांट, नीट बघा, या प्रकारातील असणारा हे जे काही किंगडम प्लांट जे आहे that type of the kingdom plant becomes to be divided. तर या प्रकारातील असणाऱ्या किंगडम प्लांटिंगचं त्या ठिकाणामध्ये क्लासिफिकेशन ऑन द हायर लेवल, तर मी या ठिकाणामध्ये हायर लेवलवरती या प्रकारातील असणारं क्लासिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणामध्ये सांगितलं. अँड दॅट टाइप ऑफ द क्लासिफिकेशन विच बिकम्स टू बी कन्सिस्ट ऑफ, ज्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑर absence ऑफ द फ्लावर्स वरती आधारित या प्रकारातील असणारं प्लांट्सचं क्लासिफिकेशन आहे. आणि त्यापैकी पहिला जो एक प्रकारातील असणारा पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द क्रिप्टोगम्स. आणि त्याच्यानंतर दुसरे असतात ते म्हणजे फेनोरोगम्स आहे. कोणत्या प्रकारचे, पहिला कोणत्या प्रकारातील असणारा घटक आहे, तर पहिला आहे तो म्हणजे क्रिप्टोगम्स, दुसरा आहे तो म्हणजे फेनोरोगम्स. त्याच्यानंतर आता क्रिप्टोगम्स म्हणजे काय, these are called as the non flowering type of the plants are there. हे काय आहे, तर नॉन फ्लॉवरिंग अशा प्रकारातील असणारे प्लांट्स आहेत. तर कोणत्या प्रकारचे प्लांट्स आहेत, तर फ्लॉवरिंग अशा प्रकारे, यांना फुलं येतात तर यांना फुलं येत नाही. आता क्रिप्टोगम्सचं पुन्हा नंतर आणखी त्या ठिकाणामध्ये दोन कॅटेगरीमध्ये डिवायडेशन केलं ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. मग सेपरेट कंडक्टिंग टिश्यू ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात अशा प्रकारातील असणाऱ्या प्लांटला त्या ठिकाणामध्ये आपण दोन भागामध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. ते म्हणजे नॉन व्हॅस्क्युलर कंडक्टिंग टिश्यू जेव्हा एखाद्या प्रकारच्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस त्याला त्या ठिकाणामध्ये काय म्हणून ओळखलं जातं, दे आर कॉल्ड ॲज द व्हॅस्क्युलर अशा प्रकारातील असणारे प्लांट. ओके, तर ज्यांच्यामध्ये या प्रकारातील असणारे कंडक्टिंग टिश्यू नसतात त्यांना काय म्हणायचं, नॉन व्हॅस्क्युलर असं म्हणायचं. मग आता या प्रकारातील असणारे व्हॅस्क्युलर आणि त्याच्यानंतरच्या नॉन व्हॅस्क्युलर अशा प्रकारातील असणारे हे दोन वर्ग त्या ठिकाणामध्ये आपल्याला दिसून येतात. आता नॉन व्हॅस्क्युलर मध्ये फक्त दोनच ग्रुप येतात. नॉन व्हॅस्क्युलर मध्ये फक्त दोनच ग्रुप येतात. यापैकी पहिला जो एक प्रकारातील असणारा ग्रुप आहे ज्याला की आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज दॅट ऑफ द थॅलोफाइट्स. देअरफॉर इट इज टू बी नोन ॲज दॅट ऑफ द थॅलोफाइटा. लेटर ऑन सेकंड वन व्हिच इज टू बी नोन ॲज द ब्रायोफाइटा इज देअर. नीट नाव लक्षात ठेवायचे कोणकोणत्या प्रकारचे आहेत. पहिला आहे तो म्हणजे थॅलोफाइटा, तर दुसरा कोणता आहे, ब्रायोफाइटा. व्हॅस्क्युलर अशा प्रकारातील असणारे प्लांट प्रामुख्याने फक्त एकच आहे, इट इज कॉल्ड ॲज दॅट ऑफ द टेरिडोफाइटा. व्हॅस्क्युलर अशा प्रकारातील असणारा प्लांट फक्त आणि फक्त एकच आहे, तो जो की क्रिप्टोगम्स मध्ये येतो. तर त्याला आपण त्या ठिकाणामध्ये काय म्हणून ओळखतो, दॅट इज कॉल्ड ॲज द टेरिडोफाइटा. लेटर ऑन आता याच्यानंतर देखील या प्रकारातील असणारे फेनोरोगम्स. तर फेनोरोगम्स म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरील असणारी हायली इव्हॉल्व झालेली म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ज्यांच्यामध्ये उत्क्रांती झाली अशा प्रकारातील असणारे इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्ही प्रकारातील असणारे, तर अशा प्रकारातील असणाऱ्या प्लांट्सला त्या ठिकाणामध्ये त्यांच्याकडे सेपरेट कंडक्टिंग टिश्यू असतात. जे आर कॉल्ड ॲज दॅट ऑफ द व्हॅस्क्युलर टाइप ऑफ द प्लांट्स आहेत. हे कोणत्या प्रकारचे प्लांट असतात रे, तर व्हॅस्क्युलर अशा प्रकारातील असणारे प्लांट्स असतात. व्हॅस्क्युलर प्लांट्सचं पुन्हा नंतर त्या ठिकाणामध्ये दोन वर्गामध्ये क्लासिफिकेशन होत असतं आणि त्यापैकी पहिला जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द जिम्नोस्पर्म्स आहे. मी तुम्हाला म्हणालो जिम्नोस्पर्म आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द अँजिओस्पर्म्स आहे. आता अँजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स आहे ना, जिम्नोस्पर्म्स फॉर एक्झाम्पल सायकस असेल. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं या प्रकारातील असणारे जिम्नोस्पर्म्स मध्ये कम्प्लिटली
सीड्स आर कम्प्लिटली ओपन नेकेड, पूर्णपणे त्यांचे जे काही बीज असतात तर ते बीज पूर्णपणे त्या ठिकाणामध्ये कसे असतात तर ओपन असतात किंवा त्या ठिकाणामध्ये त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची फ्रूटची कव्हरिंग असते का तर फ्रूटची कव्हरिंग नसते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणामध्ये काय म्हटलं जात असतं तर जिम्नोस्पर्म्स. तर अँजिओस्पर्म्स पुन्हा नंतर आपण त्या ठिकाणामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. इट बिकम्स टू बी क्लासिफाइड इनटू दॅट ऑफ द टू डिफरंट टाइप ऑफ द ग्रुप्स आर देयर व्हिच इज कॉल्ड एज दॅट ऑफ द मोनोकॉट अँड दॅट ऑफ द डायकॉट्स आर देयर. तर या प्रकारात असणार आहे मोनोकॉट आणि डायकॉट. आता डायकॉट आणि मोनोकॉट ज्या वनस्पतींच्या बीजांमध्ये प्रामुख्याने फक्त एकच दल असतं त्याला काय म्हणायचं मोनोकॉट असं म्हणायचं. आणि ज्या वनस्पतींच्या बीजामध्ये त्या ठिकाणामध्ये दोन दल असतात, फॉर एक्झाम्पल ग्राम असेल, ग्राउंडनट असेल किंवा त्याच्यानंतर आणखी समजा त्या ठिकाणामध्ये असणारा मँगो असेल, यासारखे जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींच्या बीजामध्ये प्रामुख्याने दोन दल आपल्याला दिसून येतात. दॅट इज कॉल्ड द डायकॉट्स. सो नीट लक्षात ठेवायचं. आणि हा जो काही चार्ट जो आहे तर हा चार्ट सगळ्यांनी त्या ठिकाणामध्ये स्वतःच्या वहीमध्ये काढायचा आणि नंतर मला त्या ठिकाणामध्ये त्याच्या फोटो प्रिंट पाठवायच्या की आम्ही काढलेला आहे हे माझ्याही लक्षात आलं पाहिजे. इज दॅट ओके? आपल्या ग्रुपवरती त्याचे फोटो